तर ही थेट दृश्य आपण बघतोय दिल्लीमधल्या चांदणी चौकामधली भाजपचं एक मोठं शक्ती प्रदर्शन सध्या बघायला मिळतं आहे। देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीमधला हा रोड शो आपण बघतोय। खरं तर महाराष्ट्रामधला सगळ्या टप्प्यांचं मतदान संपलेलं आहे आणि त्यानंतर दिल्लीमधल्या 7 जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे। आणखी काही 2 टप्पे बाकी आहेत एकूणच लोकसभा निवडणुकीचे आणि त्याबद्दल आता महाराष्ट्रामधले जे महत्त्वाचे नेते आहेत ते दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक ठिकाणची जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्यापैकीच आता देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीमधला हा रोड शो आपण बघतोय तिथल्या उमेदवारांसाठी। 25 तारखेला इथलं दिल्लीमधल्या 7 जागांसाठीचं मतदान पार पडणार आहे आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीमधला हा रोड शो ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले बघायला मिळत आहेत आणि प्रचाराचा धुरळा खरं तर दिल्लीच्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळतोय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या दिल्लीमध्ये काही महत्त्वाच्या लढती आहेत। यामध्ये आम आदमी पक्ष असेल, काँग्रेसचे काही उमेदवार असतील, त्यासोबतच भाजप अशी एक महत्त्वाची टक्कर आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळेल। 7 जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे आणि त्याआधीचा हा प्रचार आपण बघतो आहोत। देवेंद्र फडणवीस यांचा हा सक्रिय सहभाग संपूर्ण दिल्लीमधल्या प्रचारासाठी आणि हा रोड शो दिल्लीच्या रस्त्यांवरती भाजपचं एक मोठं शक्ती प्रदर्शन। दिल्लीमधल्या चांदणी चौकामधली ही सध्याची दृश्य आपण बघतोय। देशाची राजधानी असणारी दिल्ली नेमकं कोण जिंकणार, दिल्लीवरती कोणाची सत्ता येणार यासाठीचं एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। 25 तारखेला दिल्लीच्या 7 जागांसाठीचं मतदान होत आहे। अखेरच्या 2 टप्प्यांमधलं देशभरामधलं मतदान बाकी आहे आणि त्यासाठीचा आता हा रोड शो होतोय। सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे। Thank you.